परभणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं वक्तव्य काल केलेलं आहे. खरं तर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मतदान मुस्लिम पडला आणि त्यामुळंच कुठंतरी थेट भाजपला मतदान जाते असं त्यांचं विधान आहे. आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीची काँग्रेस अजितदादा पक्षाचे प्रवक्ते जिल्हा अध्यक्ष आमदार राजेश विटेकर आहेत. दादा, खासदारांचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही, राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं त्यांनी सांगितलंय. कसं पाहतात त्यांच्या वक्तव्याला? निश्चित मी आपल्या सर्वांना या ठिकाणी अवगत करू इच्छितो की खासदारांचं एक प्रसिद्ध वक्तव्य आहे. ते वक्तव्य म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी गत त्यांची या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत, अशा पद्धतीचं वक्तव्य काल मी सुद्धा ऐकलेलं आहे. हे धादांत खोटं आहे. खासदारांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा खानबान करायचा, निवडून यायचं, अनेकदा हिंदू मुस्लिम वाद घालायचा, धर्मवाद घालायचा आणि निवडून यायचं. आणि त्यांची राजकीय जीवनाची सुरुवातच या विषयावरच झालेली आहे, धर्मवादावर. त्यांना असला पद्धतीचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. राहिला विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, सातत्यानं आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते, आम्ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी प्रेरित असलेला पक्ष आहे. आणि आम्ही याच विचाराशी प्रेरित होऊन जनतेमध्ये जातो, मतदारांमध्ये जातो आणि मताधिक्य मिळवतो. म्हणून विनाकारण एका समाजाला दिशाहीन करण्याच्या माध्यमातून, एका समाजाला दिशाभूल करण्याच्या माध्यमातून झालेलं हे वक्तव्य आहे. दादा, या नगरपालिका निवडणुकीत आपण प्रामुख्यानं पाहिलं, सोशल इंजिनिअरिंग महायुती खास करून भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाकडून पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर तिन्ही पक्षाकडून मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी निवडून आले. मग आता कसं पाहतात एकूणच या निवडणुकीकडे? मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीची कुठलीही परिस्थिती आता सध्या राहिलेली नाहीये. जातीवाद, धर्मवाद हा आता कुठलाही राहिलेला नाहीये. खासदारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना क्लिअर करतो की मुस्लिम समाजाचे परभणी जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी कमळावर नगर परिषदेला सदस्य निवडून आलेले. धनुष्यबाणावर नगराध्यक्ष आणि काही सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे विनाकारण आता जातीवाद, धर्मवाद ह्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीयेत. आणि उगाच एखाद्या समाजाला टार्गेट करायचं आणि मताधिक्य घेण्याचा प्रयत्न करायचा, हा त्यांचा असलेला केविलवाणा प्रयत्न आहे. जनतेनं दाखवून दिलेलं आहे की महायुती एक मजबूत युती आहे. महायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य चालू आहे. आणि म्हणूनच आज महायुतीच्या माध्यमातून महायुतीला संबंध राज्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कौल मिळालेला आहे. नगरपालिका निवडणुकीत दादा काय नेमकं कमी पडलं? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती फार चांगली नव्हती. जेमतेम 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आला. काय नेमकं कमी पडलं? काय स्थिती कशी आहे राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यामध्ये? नाही, मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतो की अशा पद्धतीचं कमीपणा किंवा कमी पडलेलं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 165 नगरसेवकांच्या जागापैकी 111 ठिकाणी लढलेले. 5 नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही स्वतंत्र लढलेली आहे. आणि त्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये मानवत असेल, पाथरी असेल आणि सोनपेठ असेल, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध सर्व अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालेली आहे. सोनपेठमध्ये तुम्ही पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध जनसुराज्य पक्ष, एक अपक्षाच्या माध्यमातून ती निवडणूक लढवली गेली. आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध त्या ठिकाणी ताकद लावली आहे. पाथरीचं गणित आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाथरीमध्ये सुद्धा बीजेपीनं उमेदवार दिले नाहीत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशा पद्धतीची लढत झाली. मानवतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध सर्व पक्ष, अशा पद्धतीची निवडणूक तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. एकमेव परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की ज्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवलेली आहे. आणि आज स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच 1 नंबरचा आहे. 111 जागा आम्ही लढवल्या, त्यापैकी 42 सदस्य हे नगरसेवक या जिल्ह्यामध्ये जनतेनं निवडून दिलेले आहेत. मताधिक्यही सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. आणि 5 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवलो, त्यापैकी 2 ठिकाणी नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी झालेला आहे. सोनपेठचे नगराध्यक्ष अवघ्या 200 मतांना त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगली आहे आणि 1 नंबरचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये आहे.
दादा, अवघ्या 20-22 दिवसावर परभणी महानगरपालिका येऊन ठेवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमी परभणी महानगरपालिकेवर चष्मा राहिलेला आहे. आजच्या घडीला काय स्थिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस सोबळावर लढवणार परभणी महानगरपालिका की महायुती किंवा महायुतीच्या कोणा घटक पक्षासोबत? अद्याप महायुतीच्या माध्यमातून अशा पद्धतीची कुठली बोलणी झालेली नाहीये. परंतु सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. आमचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रतापभाई असतील, युवा नेते अक्षयभाई असतील, ही सर्व विजयरावजी जामकर असतील, सर्व नगरसेवक आहेत, यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची आखणी या शहरामध्ये प्रभागणी आहे, चालू आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक समतोल कशा पद्धतीने राखता येईल त्या माध्यमातून आणि जनतेचे मत विकासाच्या माध्यमातून आपल्या बाजूला कशा पद्धतीने घेता येतील याच बाबतीमध्ये आखणी चालू आहे आणि त्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये तशी पद्धतीची निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहोत. राष्ट्रवादी सोबळावरच लढणार परभणी महापालिका? निश्चित स्वरूपामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबळावरच ही निवडणूक लढणार आहे. दादा, कोण कोण नेमके स्टार प्रचारक आहे? आता 20-22 दिवस शिल्लक आहे. कोणी प्रचारासाठी मोठे नेते राष्ट्रवादीचे येणार आहेत? निश्चित स्वरूपामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी येणार आहेत. प्रदेश अध्यक्षांची सभा होईल. नवाब मलिक साहेबांची सुद्धा या ठिकाणी स्टार प्रचारक आहेत, ते असतील किंवा आमच्या विधिमंडळातील सहकारी आमच्या ऍक्टिव्ह सदस्य सना मलिक या सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी येतील. राजेश विटेकर होते. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला स्ट्राईक रेट 7ही नगरपालिका निवडणुकीत झालेला आहे. 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्षपद निवडून आणता आलेलं आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष असा एकूणच जिल्ह्याभरामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये स्थिती राहिल्याचं राजेश विटेकर यांनी सांगितलं. तर खासदार संजय जाधव यांना सुद्धा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे, दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.